प्रजननाचे आरोग्य म्हणजे गुप्त विषय नाही आहे, हे लक्षात त्याच्यामध्ये. हा विषय का महत्वाचा आहे, मानसिक सुरक्षा म्हणजे काय त्याच्यामध्ये, STI किंवा STD म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या. तुमचं हे स्वातंत्र्य आहे, कधी आणि किती मुलं जन्माला घालणं हे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना काय, एकमेकांच्या विचारांचा इच्छेचा आदर आपण करूया. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या 59 भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नातेसंबंध, आरोग्य आणि लैंगिक शिक्षण या विषयावर आपण सुरक्षितता आणि प्रजननाचे आरोग्य या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मुळातच या पद्धतीचे विषय ज्या वेळेला आपण चर्चेला घेत असतो त्यावेळेला माहितीचा अभाव असतो किंवा बऱ्याच वेळेला असणारी क्युरिओसिटी जी आहे ती बऱ्याच वेळेला चुकीच्या पद्धतीच्या माहितीचा सोर्स आपल्या हातात मिळाल्यामुळं त्या क्युरिओसिटी चुकीच्या पद्धतीनं डायव्हर्ट होणं किंवा त्या माहिती अगदीच इग्नोर करणं असा भाग घडत असतो. प्रजननाचे आरोग्य म्हणजे फक्त गर्भधारणा किंवा प्रसूती नव्हे, तर संपूर्ण शरीर, मन, नातेसंबंध, सुरक्षितता, माहिती, स्वच्छता, जबाबदारी आणि योग्य निर्णय क्षमता याचा एकत्रित विषय आहे. हे पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण या बाबीमध्ये आपलं मानसिक आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे, सामाजिक आरोग्य, व्यवस्थित सुरक्षित लैंगिक संबंध, त्याचबरोबर प्रजनन प्रोसेसविषयी योग्य माहिती असणं, त्यानंतर कधी आणि किती वेळेला, म्हणजे आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये की जर मूल जन्माला घालायचं असेल तर ते कधी असलं पाहिजे, त्याच्यामध्ये अंतर किती असलं पाहिजे, किती मुलं आपल्याला असली पाहिजेत, हे जे विषय आहेत हे व्यक्ती स्वातंत्र्याचे विषय आहेत, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या इतर बर्डन जे आहेत त्याचा विचार असता कामा नाही, हे महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की उपलब्ध असणारे वेगवेगळ्या पद्धतीचे गर्भनिरोधक साधनं काय उपलब्ध आहेत, कोणकोणते सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज ज्याला म्हणतात या ठिकाणी ते घडू शकतात, त्याच्याविषयीची माहिती असणं आणि एक सुरक्षित मातृत्व जे आहे हे सुरक्षित मातृत्व हे फक्त म्हणजे महिला वर्गांसाठी किंवा मुलींच्यासाठी महत्वाचं असं नाही, तर दोघांनी विषय समजून घेणं आणि ती काळजी घेणं हे गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा हा विषय आरोग्याची चर्चा म्हटते आपण काय म्हणतो की हृदय कसं चांगलं काम करतं तुमचं, रक्तदाब कसा आहे, शुगर आहे की नाही, याच्यावर आपण चर्चा करतो. पण नेमकं प्रजनन क्षमतेविषयी का त्या आरोग्याविषयी जर बोलायचं असेल तर या ठिकाणी बऱ्यापैकी जाणीवपूर्वक इग्नोरन्स किंवा सायलेंट या ठिकाणी बाळगला जातो. आणि हे जे काही मौन असतं आपलं ते मौनच या ठिकाणी अनेक पद्धतीचे गैरसमज किंवा धोके वाढवून ठेवतं, लक्षात घ्या. मला लाज वाटते म्हणून या ठिकाणी माहिती घ्यायचं आपण टाळतो. वैज्ञानिक माहिती घेतली नाही की आपल्या अडचणी वाढतात. त्यामुळे अडचणी वाढण्यापेक्षा वैज्ञानिक माहिती घेऊन सुरक्षित या ठिकाणी राहणं हे गरजेचं असतं. प्रजननाचे आरोग्य म्हणजे गुप्त विषय नाही आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीत. हा चर्चेचा आणि समजून घेण्याचा अत्यंत महत्वाचा विषय आहे, हे समजलं पाहिजे. नेमकं हे आरोग्य म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाचं की आपल्या शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत ते समजून घेणं, प्रौढांग अवस्थेमध्ये असणारे स्वाभाविक बदल स्वाभाविक मानणं, मासिक पाळी त्याची योग्य स्वच्छतेची काळजी घेणं आणि उपलब्ध असणाऱ्या गर्भनिरोधक पर्यायांची वैज्ञानिक माहिती असणं हे गरजेचं असतं. सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज जे आहे त्यापासून बचाव करण्यासाठी तुमच्या एकमेकांचा कन्सर्न जो आहे तो कन्सर्न महत्वाचा असतो. गरज पडेल तिथं डॉक्टरांशी भेटणं, त्यांच्या आरोग्य सेवा या ठिकाणी घेण्यासाठी संकोच न बाळगणं हे अत्यंत महत्वाचं असतं, लक्षात घ्या. हा विषय का महत्वाचा आहे, बऱ्याच वेळेला चुकीची माहिती, अफवा, लाज वाटणे किंवा पिअर प्रेशर, मित्रमंडळींचा प्रभाव जो म्हणतो आपण त्याच्यामध्ये, की मी ज्यावेळेला गेल्या वेळेच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की बॉईज 2 नावाचा चित्रपट हा उपलब्ध असेल तर तुम्ही बघा, तो ओपन ऍक्सेस सगळ्यांसाठी आहे. किती लोकांनी बघितला मी सांगितल्यानंतर जरा हँड रेज करा, असेल बघितला तर कुणी. तर हे चुकीचे निर्णय बऱ्याच वेळा या ठिकाणी घेतले जात असतात. त्यामुळे आपल्याला ही माहिती समजून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं, हे लक्षात द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी अजूनही तो इंटरनेटवर उपलब्ध आहे, थोडा वेळ काढा, बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीच्या चुकीच्या गोष्टींच्याकडं फक्त मित्र आणि मैत्रिणींच्या प्रेशरमुळं किंवा आपल्या एक भ्रामक किंवा चुकीच्या पद्धतीचे काय मर्दानगी प्रूव्ह करण्याच्या नादामध्ये कसे चुकीच्या गोष्टी घडतात या गोष्टी तुम्हाला त्याच्या माध्यमातून समजून घेता येतील. नेमकं सुरक्षितता म्हणजे काय, तर एक पहिला भाग त्यातला शारीरिक सुरक्षितता लक्षात, म्हणजे ज्याच्यामध्ये मी ज्याचा उल्लेख केला की STD किंवा SI
STI ज्याला म्हणतो आपण, किंवा अनपेक्षित गर्भधारणा, वेगवेगळ्या पद्धतीचे संसर्गजन्य रोग, जबरदस्ती, लैंगिक हिंसा यापासून स्वतःचं संरक्षण ही शारीरिक सुरक्षेमधला भाग येतो लक्षात. मानसिक सुरक्षा म्हणजे काय त्याच्यामध्ये, की एक गिल्ट निर्माण होणं, भीती वाटणं, कन्फ्युजन असणं किंवा प्रेशर असणं यापासून स्वतःचा बचाव करणं. हे आपल्या आजच्या विषयाचा महत्वाचा भाग आहे लक्षात. त्याच्यामध्ये माहितींचा अभाव असतो आणि आपण अफवांच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवायला लागतो. त्यापेक्षा आपण वैज्ञानिक माहिती मिळवणं हे महत्वाचं असतं. आणि ह्या सगळ्यांच्या पेक्षा महत्वाचं तळाशी काय सुरुवात असते, की नात्यांमधला जर का या ठिकाणी एक सुरक्षितता, एक या ठिकाणी सन्मान, आदर जर तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल तर तो दबाव जो आहे तो दबाव आपला या ठिकाणी कमी असायला पाहिजे. आणि आरोग्य सेवेची सुरक्षितता म्हणजे काय, तुमची या ठिकाणी प्रायव्हसी आहे, त्यानंतर डिग्निटी आहे, याच्या सहित तुम्हाला योग्य तो उपचार मिळायला पाहिजे. तो सविस्तर थोडासा विषय हा समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या शरीरातील बदल जे आहेत ते समजून घेणं. म्हणजे किशोर वयात शरीरातील हॉर्मोन्स मध्ये बदल होतो, उंची वाढते, आवाजातील बदल होतो, शरीराच्या रचनेमध्ये बदल होतो, लैंगिक अवयवांची वाढ होते, भावना बदलते, आकर्षण वाटायला लागतं, मुलींच्या बाबतीमध्ये मासिक पाळीची सुरुवात होते. आणि हे सर्व जे आहे हे सगळं नॅचरल आहे, हे पहिल्यांदा आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे लक्षात. बऱ्याच वेळेला अशा काहीतरी गोष्टी घडणं म्हणजे चुकीचं आहे किंवा गिल्ट आपल्याला वाटायला लागतं, हे देखील थोडंसं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या बदलांबाबत मनामध्ये अपराधभाव बाळगणं किंवा चुकीची या ठिकाणी माहिती बाळगण्यापेक्षा ती माहिती समजून घेणं आणि या ठिकाणी तुम्हाला ती त्या पद्धतीनं कृती करणं हे अत्यंत गरजेचं असतं. आता हा विषय तितका महत्वाचा राहिला नाही ज्याच्यावर आता मी बोलतोय त्याच्यामध्ये, पण मासिक पाळी आणि स्वच्छता हा विषय बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत म्हणजे या सिनियर कॉलेजला तुम्ही येईपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अजूनही ग्रामीण भागामध्ये हायस्कूल लेवल पर्यंत याच्या अवेअरनेससाठी जे प्रयत्न घेतले गेले पाहिजेत त्या प्रयत्नांचा या ठिकाणी अभाव आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे या कालावधीमध्ये शरीराची योग्य स्वच्छता ठेवणे, उपलब्ध असणारे सॅनिटरी पॅड असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या उपलब्ध कशा होतील, याची माहिती कशी दिली जाईल, या सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आजही ग्रामीण भागात नाही आहेत लक्षात. याच्याविषयी माहिती, याच्याविषयी चर्चा ही होत नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला मी ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये काही हायस्कूलसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंगचे या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले होते, तर त्या कार्यक्रमासाठी त्या शाळेचे मुख्याध्यापक जे उभे राहिलेले होते, आता सॅनिटरी पॅड डिस्ट्रीब्युट करत असताना कॉलेजकडे शाळेकडे द्यायचे होते, मग प्रातिनिधिक फोटो घेण्यासाठी ते पॅड हातात घेतलं आणि त्यांना म्हटलं हे धरा. तर ते धरत असताना त्यांनी असे एका चिमटीत धरल्यासारखं जे धरलं होतं ती त्या पाठीमागची शैक्षणिक व्यवस्थेमध्ये असणाऱ्या एका त्या युनिट प्रमुखाची या ठिकाणी जी रिॲक्शन होती ही प्रातिनिधिक होती की कशा पद्धतीचा समज आणि गैरसमज व्यवस्थेमध्ये आज आहे. तर तो समजून घेणं प्रत्येकाने हे गरजेचं आहे लक्षात घ्या. गर्भनिरोधक जे आहे त्याची माहिती असणं का गरजेचं आहे लक्षात घ्या. फॅमिली प्लॅनिंगसाठी म्हणजे कसं होतं की बऱ्याच वेळेला काउन्सिलिंगसाठी येतात किंवा या ठिकाणी लग्न झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी काहीही प्लॅनिंग नसताना गर्भधारणा होते, अपत्य जन्माला येतात आणि तुमचं बरंच प्लॅनिंग या ठिकाणी डिस्टर्ब होत असतं लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं असतं की मी काही या ठिकाणी बघतो की पहिलं मूल जन्माला घातलेलं असतं ते साधारणतः 7-8 महिन्याचं झालेलं असतं, तोपर्यंत या ठिकाणी दुसरी गर्भधारणा झालेली असते. 2 मुलांच्या मध्ये सुरक्षित या ठिकाणी जे अंतर पाहिजे, त्याच्या वाढीसाठी जो वेळ दिला पाहिजे, त्यानंतर त्या मातृत्व जिच्याकडे आहे तिला तिच्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळायला पाहिजे, याच्याकडे दुर्लक्ष होतं योग्य माहितीचा अभाव असला तर. त्यामुळे तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्या योग्य पद्धती देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे. हे मटेरियल सगळं आज अवेलेबल आहे लक्षात घ्या. असा काळ नाही आहे की तुम्हाला या पद्धतीच्या मटेरियल्स किंवा माहिती मिळेल, फक्त काय आणि कशा पद्धतीने शोधायचं हे आपल्याला माहित असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. निरोधाचं विशेष महत्व जे आहे ते या ठिकाणी आपण म्हणतो गर्भधारणा टाळण्यासाठीच फक्त आहे का, तर तसं नसून 60 पेक्षा जास्त वेगवेगळे जे काही या ठिकाणी सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज जे आहेत त्याच्यापासून तुमचं प्रोटेक्ट करण्यासाठी देखील त्याचा उपयोग होत असतो, हे देखील आपल्याला या ठिकाणी माहित असायला पाहिजे. STI किंवा STD म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या, तर हे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज जे आहेत हे लक्षात घ्या, ते 30 पेक्षा जास्त वेगवेगळ्या पद्धतीचे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस जे आहेत ते या ठिकाणी तुम्ही असुरक्षित लैंगिक जर करता कृती केली तर त्या माध्यमातून पसरत असतात आणि ते इमिजिएट दिसत नसतात, त्याची लक्षणं लगेचच दिसत नाहीत, पण दीर्घकाळ त्याचे परिणाम या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट समजून घेणं, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला हे लेक्चर संपल्यानंतर माहिती घ्याल त्यावेळेला STI नेमकं काय आहे
कोणकोणत्या पद्धतीचे आजार होऊ शकतात, दीर्घकालीन परिणाम काय होतात आणि ते कसे टाळता यायला पाहिजेत, टाळता येऊ शकतात याची देखील माहिती घेऊ शकता, हे लक्षात द्या. कारण हा परिणाम तात्पुरता असत नाही. इन्स्पेक्शन असेल किंवा काय असेल या गोष्टी तात्पुरत्या येत नाहीत, पण त्याचा वाढलेला जो धोका आहे म्हणजे तो अगदी HIV पर्यंत जाऊ शकतो. त्याचे दीर्घकाळ परिणाम या ठिकाणी मोठे होतात आणि बरेचसेच आजार हे आईकडून मुलांच्याकडे जाण्याची शक्यता पण नाकारता येत नाही, हे होतात, लक्षात घ्या. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्यावेत, यासाठी आजचा विषय आपण घेतलेला आहे. यापासून बचाव कसा करावा, तर यासाठी बचावासाठी आता WHO सांगतं की निरोधासारखी एक अत्यंत चांगली पद्धत या ठिकाणी आहे किंवा त्याचा वापर करू शकता. सुरक्षित आणि जबाबदारीचं लैंगिक वर्तन असणं हे अत्यंत गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण या ठिकाणी इथं आपण समोरच्या पार्टनरची काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं असतं, जर तुम्हाला या ठिकाणी हे नातेसंबंध चांगल्या पद्धतीनं फुलवायचे असतील तर. आणि ही दोघांचीही जबाबदारी आहे हे माहीत असणं गरजेचं आहे, हे लक्षात. त्याच्यामध्ये काही लक्षणं जर आढळली, तर मुळात ती लक्षणं उशीर आढळतात, पण आढळली तर तातडीनं आपण या ठिकाणी डॉक्टरांचा सल्ला घेणं, योग्य पद्धतीच्या ठिकाणी ट्रीटमेंट घेणं हे महत्वाचं असतं, हे लक्षात. त्याच्यामध्ये तर कारण याच्यामध्ये HVP आणि हेपॅटायटिस B सारख्या काही आजारांसाठी वॅक्सिन उपलब्ध आहे, तसं वॅक्सिनेशन देखील या ठिकाणी होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय असतो की या म्हणजे कन्सर्न हा एक महत्वाचा भाग आहे या आरोग्याचा, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये म्हणजे प्रजननाचे आरोग्य म्हणजे काय, हे फक्त बायोलॉजिकल पार्ट नाही, त्याच्यामध्ये एक सायकोलॉजिकल भाग अत्यंत महत्वाचा आहे की समोरच्या दोघांचाही असणारा या ठिकाणी कन्सर्न. संमती हा महत्वाचा, कोणत्याही पद्धतीचा दबाव, धमकी, ब्लॅकमेल करणं, भीती, गिल्ट असणं हे या ठिकाणी सुरक्षित या ठिकाणी मांडलं जात नाही, हे लक्षात घ्या. योग्य निर्णय हा स्वेच्छेने घेतला गेला असला पाहिजे, स्पष्ट संमती असली पाहिजे, माहितीपूर्वक आणि जबाबदारीने घेतलेला निर्णय असायला पाहिजे, लक्षात घ्या. कारण रिप्रोडक्टिव्हिटी चे राईट जे आहेत हे व्यक्तीमधल्या स्वतःला सेक्शुअल आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बाबत चॉईस करण्याचा अधिकार आहे, हे लक्षात घ्या. समजून घ्या त्याच्यामध्ये की हा अधिकार आहे आपला आणि तो निर्णय घेण्याचा जे काही स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य या ठिकाणी महिलेला आहे. बऱ्याच वेळेला असं ज्या वेळेला म्हटलं जातं म्हणजे महिलांचं, याचा अर्थ चुकीचा घेऊ नका की महिलांचं या ठिकाणी काम काय, तर त्यांनी या ठिकाणी घरच्यांना जेवण बनवून घातलं पाहिजे आणि मुलं जन्माला घातली पाहिजेत. मग काही स्टेटमेंट आपण बघतो की या धर्मातल्या व्यक्तींनी एवढी मुलं जन्माला घाला, त्या धर्मातल्या मुलांनी, म्हणजे हे धार्मिक, सामाजिक, अन्य बंधनांनी आणि कोणीतरी सामाजिक व्यासपीठावरनं ठरवण्याचा विषय नाही की तुम्ही किती मुलं जन्माला घालायची. किंवा या ठिकाणी बऱ्याच वेळा असतं की मुलगाच पाहिजे या 88 पोटी, म्हणजे आज बदल झाला असं आपण म्हणत जरी असलो ते ग्राउंड रियालिटी अत्यंत या ठिकाणी चुकीची आहे किंवा धक्कादायक आहे, लक्षात घ्या. की मुलगाच पाहिजे या ठिकाणी आजही या ठिकाणी 3, 4, 5 मुली झालेल्या बघायला मिळतायत, हे लक्षात घ्या. मुली जन्माला येणं अजिबात वाईट नाही, लक्षात, त्यांचं स्वागतच झालं पाहिजे, पण 5 मुलींचं आरोग्य, 5 मुलींचं शिक्षण, 5 मुलींचं करिअर सांभाळण्यात्मक आर्थिक परिस्थिती तुमची नसताना जर असं काही घडत असेल तर ती गोष्ट फार या ठिकाणी चुकीची आहे, याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं हे स्वातंत्र्य आहे, कधी आणि किती मुलं जन्माला घालणं हे तुमचं स्वातंत्र्य आहे, त्यांचं योग्य संगोपन करणं हे तुमचं स्वातंत्र्य आहे, लक्षात घ्या. त्यामुळे याचा विचार होणं, याच्यामध्ये चर्चा होणं, एकमेकांशी या ठिकाणी तुम्ही सुसंवाद साधणं हे या ठिकाणी आपल्याला इथं अपेक्षित आहे, लक्षात घ्या. किशोरवयीन मुला मुलींमध्ये कोणत्या गोष्टी म्हणजे आकर्षण असतं, ठीक आहे, पण हे समजून घेणं गरजेचं. तुमची असणारी क्युरिओसिटी ही नैसर्गिक असू शकते, पण जो डिसिजन तुम्ही घ्याल तो जबाबदारीचा असला पाहिजे, हे लक्षात घ्या. आपण या ठिकाणी पिअर प्रेशरमुळे कोणते निर्णय घेऊ नयेत. म्हणजे बऱ्याच वेळा मुलांच्या बाबतीमध्ये मी वारंवार सांगेन, लक्षात, तुम्ही तो बॉईज तो एकदा बघा, तो बघणं गरजेचं आहे. कारण तुम्ही त्या वयोगटाच्या जरी पुढे आलेला असलात तरी या ठिकाणी ती गोष्ट अत्यंत सुंदर पद्धतीनं मांडलेली आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला हे विषय हाताळले पाहिजेत आणि कशा पद्धतीनं समोरच्या व्यक्तीचं होणारं या ठिकाणी जे काही समोरच्या व्यक्तीचा या ठिकाणी होणारा जो काही लॉस आहे, समोरच्या व्यक्तीचा या ठिकाणी मानसिक जे काही त्रास त्याला होणार आहे तो सांभाळणं आपल्या हातात आहे किंवा आपली जबाबदारी आहे, हे तुम्हाला त्या माध्यमातून लक्षात येईल. यासाठी तो बघायचं, इंटरनेटवर सर्व काही दिसतं ते या ठिकाणी खरं आणि वैज्ञानिक असतं असं नाही, लक्षात घ्या. म्हणजे सगळ्या ज्या काही गोष्टी इंटरनेटवर दिसतात त्या सगळ्या या ठिकाणी योग्यच असतील असं नाही. त्यामुळे त्याची खात्री करून घेण्यासाठी तुम्हाला या क्षेत्रामध्ये काउन्सिलिंग जो आहे योग्य व्यक्तीबरोबरचं असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही काय म्हणतो त्याला झाकून ठेवणं किंवा व्यक्त न होणं, योग्य व्यक्तीबरोबर चर्चा न करणं, यामुळे या ठिकाणी काही आजारांचे या ठिकाणी धोके जास्त प्रमाणात वाढू शकतात, हे लक्षात घ्या. मग आता ज्या वेळेला आपण या ठिकाणी योग्य निर्णय, कोणता योग्य निर्णय, प्रजननाच्या आरोग्य आणि सुरक्षित मातृत्व हा भाग महत्वाचा आहे.
की मूल जन्माला होण्याचा ज्यावेळेला तुम्ही निर्णय घेता त्यावेळेला या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे अत्यंत महत्वाचं पुन्हा एकदा टॉपिक बनतो, लक्षात घ्या. कारण त्याच्यामध्ये तुमची असणारी शारीरिक क्षमता, मानसिक आरोग्य, पॅरलली सपोर्टिव्ह फायनान्शियल सिस्टम देखील तुमची स्वतःची तयार असणं हे गरजेचं असतं, लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी स्किल्ड हेल्थ प्रोव्हायडर किंवा या ठिकाणी सर्व्हिस त्या ठिकाणी उपलब्ध असणं गरजेचं असतं. त्यामुळे गर्भधारणा हा फक्त कौटुंबिक विषय नाही, तर तो एक आरोग्याचा आणि त्याविषयी आवश्यक असणाऱ्या सुविधांचा देखील विषय आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीत. आणि बघ बऱ्याच वेळेला या ठिकाणी असं होतं आपल्याकडे आजही की मुलीचं जे काही बाळंतपण असेल हे या ठिकाणी माहेरी झालं पाहिजे, या कुठला प्रकार आहे माहित नाही, पण तो आहे डोक्यात आणि त्यामुळे पाठवलं जातं. पण यावेळी हा विचार केला जात नाही की ग्रामीण भागात जर बाहेर असेल तिथं आरोग्याच्या सुविधा नसतील आणि सासरी जर चांगल्या सुविधा असतील तर ते सासरी झालं तर त्याचं सामाजिक काहीतरी, अरे पहिले मुलीचं बाळंतपण होतं आणि मुलीला हे घराकडे आणलंच नाही, मग समाज काय म्हणेल. समाज काय म्हणेल यापेक्षा तिला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत्या, त्यामुळे तो निर्णय घेणं हे देखील महत्वाचं असतं. हा परंपरेच्या पलीकडे, म्हणजे परंपरा कुठून आली याचा शोध घेतला तर कदाचित आपल्याला सापडणारही नाही. पण या पद्धतीचे ज्यावेळेला निर्णय घेतले जात असतात त्यावेळेला या सुविधांचा देखील विचार होणं हे गरजेचं असतं, लक्षात घ्या. पुढील काही लक्षणं ज्या वेळेला आपल्याला दिसत आहेत, जी लक्षणं तुम्हाला या ठिकाणी आता गुगल करायची आहेत किंवा एआयच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल कोणकोणते SITचे STIचे लक्षण असतात. त्यापैकी कुठलंही लक्षण जर आढळलं तर आपल्याला एका डॉक्टरांच्याकडे भेटायचं आहे. मग त्यापैकी खाज असते, जळजळ, वेदना असतात त्या ठिकाणी, जननेंद्रियाच्या जवळ जखम, फोड, पुरळ होत असतात, मासिक पाळीतील तीव्र अनियमितता असते, लक्षात घ्या. खूप मोठ्या प्रमाणात ब्लिडिंग होतं किंवा या ठिकाणी प्रेग्नन्सीची शंका येते, लैंगिक हिंसा किंवा जबरदस्तीचा अनुभव आपल्याला आलेला असेल, भीती आपल्याला वाटत असेल, कन्फ्युजन असेल, अशा वेळेला या ठिकाणी तुम्हाला डॉक्टरांच्याकडनं जाणं आणि कन्सल्ट करणं हे गरजेचं असतं, लक्षात घ्या. मेंटल हेल्थ मॅनेजमेंट, सेक्शुअल अब्युस अँड व्हायलन्स मॅनेजमेंट यासारख्या काही सुविधा उपलब्ध काही प्रमाणात आहेत. याचं प्रमाण वाढवणं हे देखील महत्वाचं आहे, लक्षात घ्या. मुळात का या गोष्टी सामान्य नाहीयेत, या विषयामधले सर्वसामान्य काय कन्फ्युजन आहे ते लक्षात घ्या. म्हणजे पहिल्यांदा आपलं असं की आपण न बोलण्यामुळे धोके वाढतात, आपण ते बोलायला पाहिजे, हा बोलण्यासारखा विषयच नाही म्हणून टाळला ज्याचा आहे. त्यानंतर निरोध हा फक्त प्रेग्नन्सी अनवॉन्टेड प्रेग्नन्सी टाळण्यासाठी आहे असा त्याचा गैरसमज होतो. पण या निरोधाच्या माध्यमातून जसं मी सांगितलं तसं 30 पेक्षा अधिक बॅक्टेरिया पसरवण्यापासून स्वतःचा बचाव करणं हे शक्य होतं, लक्षात घ्या. STI काय आहे, त्यांची लक्षणं काय आहेत हे समजून घेण्यासाठी आजचा टास्कच तुमचा तो आहे, लक्षात घ्या. की थोडंसं ते वाचून काढा, थोडंसं समजून तुम्ही घ्या त्याच्यामध्ये, म्हणजे काळजी घेणं सोपं होईल, लक्षात त्याच्यामध्ये. की आता हा भाग राहिलेला नाही पण काही प्रमाणामध्ये हे बघायला मिळतं, लक्षात द्या. की मासिक पाळी म्हणजे एक अशुद्धता मानली जाते, तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे या ठिकाणी मानणं गरजेचं आहे, लक्षात त्याच्यामध्ये. मला आदिवासी समाजामध्ये असणारी एक प्रथा अत्यंत चांगली आवडते, ती अशी की कुर्माघर नावाची एक संकल्पना आदिवासी समाजामध्ये असते, जी मी मेंढाले एका गावामध्ये बघितली, लक्षात घ्या. की मासिक पाळी येणारी जी महिला असते, बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये दोघंही काम करत असतात, शेतीत जावं लागतं, कष्टाची कामं करावी लागतात आणि मग अशा पद्धतीमध्ये जर घरी कुणीच नसेल आणि जर का त्या महिलेला मासिक पाळीचा त्रास होत असेल तर तिची होणारी गैरसोय टाळण्यासाठी म्हणून तिथं आदिवासी समाजामध्ये कुर्माघर केलेलं असतं. त्या कुर्माघरामध्ये तिनं येऊन राहायचं, तिला या ठिकाणी तिथं जेवण देण्याची व्यवस्था केलेली आहे, तिची काळजी घेण्यासाठी केलेली आहे. आता ही जुनी पद्धत होती, त्याला आपण सगळ्यांनी बाहेरच्यांनी काय घेतलं की विटाळ नावाचा एक शब्द वापरला गेला आणि मग तिनं घरातलं कुठलंच काम करायचं नाही, घरात बाहेर बसून राहायचं, तिला जेवण देखील ताट असं लांबून सरकवायचं, असा प्रकार जो केला होता हे ते नव्हतं. तर हे कुर्माघर की तिच्या या ठिकाणी इतर संसर्गजन्य आजारांपासून किंवा इन्फेक्शन पासून घरच्यांना वाचवणं, त्याचबरोबर तिला आराम मिळायला पाहिजे, तिला या ठिकाणी योग्य पद्धतीचं या ठिकाणी आराम मिळावा, तिला या ठिकाणी जेवण व्यवस्थित मिळायला पाहिजे, तिचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहिलं पाहिजे, यासाठी त्या कुर्माघरची रचना आहे. हा फरक समजून घ्या. म्हणजे असणारी चांगली संकल्पना ही कुठेतरी अपभ्रंश होत कशा पद्धतीने बदलत जाते, तर तेही या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे. की मासिक पाळी म्हणजे अशुद्धता नसून ती एक या ठिकाणी आपल्यासाठी असणारी नैसर्गिक क्रिया आहे. त्यावेळेला आपलं आरोग्य कसं असलं पाहिजे, मूड स्विंग ज्यावेळेला होतात त्यावेळेला तुम्ही एकमेकांशी कसं समजून घेतलं पाहिजे, हे कधी या ठिकाणी मुलांनी विशेषतः या गोष्टी वाचणं समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात त्याच्या बाबतीत. डॉक्टरांच्याकडे गेलो तर लाज वाटेल म्हणून या ठिकाणी काही गोष्टी टाळल्या जातात, ते लक्षात.
आणि का? कारण की या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतील, मग मला काय सांगायचं आहे, कसं बोलायचं आहे, कधी जायचं आहे, या गोष्टीपेक्षा तुम्ही थोडं अवेअर असणं गरजेचं आहे. माझं जे वाक्य मी सांगितलं की मुलांनी माहीत करून घेणं गरजेचं काय आहे हे लक्षात अशा पद्धतीनं तुम्ही जर त्या ठिकाणी थोडंसं याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की या कालावधीमध्ये तुमच्या पार्टनरचे होणारे जे मूड स्विंग असतात हे जर सांभाळू तुम्ही शकलात, म्हणजे ते महिन्यातले समजा 4-5 दिवस जर तुम्हाला ते मूड सांभाळता आले, तर तुमचा संपूर्ण महिना जो आहे तो चांगला जाऊ शकतो. रिलेशन्स तुमचे चांगले बिल्टअप होतात. हा एक काळजीचा विषय आहे, हा मुलांनी समजून घेतला पाहिजे. म्हणजे त्या कालावधीमध्ये आपल्या लाईफ पार्टनरला सांभाळणं, त्याची मानसिकता सांभाळणं, त्याला या ठिकाणी आनंदी ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. हे देखील आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या त्याच्यामध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना काय आहेत की आपण पहिल्यांदा माहिती घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. हे करत असताना इंटरनेटवर किती विश्वास ठेवायचा हे देखील महत्वाचं आहे लक्षात. म्हणजे उपलब्ध असणारी सगळी माहिती खरी असं नाही. त्यातली माहिती तपासता आली पाहिजे. आणि हा विषय बोलण्याचा आहे, चर्चा करण्याचा आहे, पहिल्यांदा मान्य करा. हे तुम्ही याची चर्चा करताय म्हणजे काहीतरी चुकीचं करताय असं कुजबुजण्याचा विषय नाही, हा महत्वाचा लक्षात घ्या. आणि या विषयावर बोलणारी मुलं म्हणजे काहीतरी चुकीचं करताय म्हणून त्यांच्यापासून लांब पळून जाणं हेही नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की जसं आपल्या शरीराला अन्न लागतं लक्षात, तशा पद्धतीनं ह्या शारीरिक गरजा आहेत हे पहिल्यांदा मान्य करा. आणि शारीरिक गरजा आहेत ह्या मान्य केल्यानंतर मग या ठिकाणी त्या सुरक्षित आणि व्यवस्थितच पार पाडल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. त्यामध्ये समोरच्या प्रत्येकाला स्वतःचं असं मत आहे, स्वतःची अशी या ठिकाणी विचार आहेत, स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे हे मान्य करा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इथं अत्यंत चांगल्या पद्धतीचं तुमचं जे काही या ठिकाणी फॅमिली लाईफ आहे, कौटुंबिक लाईफ जे आहे ते तुम्हाला जगता येईल हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या या आजच्या विषयाचं महत्वाचं प्रयोजन काय आहे की जे विषय बोलले जात नाहीत, ज्या विषयांवर चर्चा होत नाही, त्या विषयावर चर्चा घडवून आणणं, चुकीच्या पद्धतीच्या उपलब्ध असणाऱ्या प्रमुख पोर्नोग्राफिक साईट ज्या असतात त्या अजून गैरसमज आपल्याविषयी पसरवतात हे लक्षात घ्या. त्या अवॉइड करून योग्य पद्धतीनं माहितीचे जे सोर्स उपलब्ध आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा त्याचा एक उद्देश होता लक्षात घ्या. आता हे सगळं झालं का 20 मिनिटांमध्ये 25 मिनिटांमध्ये सांगून तर अजिबात नाही लक्षात घ्या. हा विषय ज्या वेळेला आपण हे फक्त ओपनिंग होतात, आय ओपनिंग म्हणतो आपण त्याला. एक एक विषय समजला की SIT STI किंवा STD नावाचं काहीतरी असतं लक्षात, त्याच्यानंतर हे प्रकार काय असतात, काय बदल होत असतात, कशा पद्धतीने. आता कदाचित तुमच्यापैकी काही कॉलेजेसमध्ये काही शाळांमध्ये या पद्धतीचे काउन्सिलिंग सेशन झालेले असू शकतात. किती ठिकाणी काउन्सिलिंगचे सेशन झालेले आहेत जरा हँड रेज करा. कुणी कुणी सेशन अटेंड केलेले आहेत याबाबतचे काउन्सिलिंगचे असणारे कॉलेजेसमध्ये अवेअरनेस प्रोग्राम वगैरे असतात त्या ठिकाणी. चला, म्हणजे ही एक गोष्ट चांगली आहे की आपण इथं या ठिकाणी जे 30-35 लोक उपलब्ध आहोत त्याच्यापैकी 10 लोकांनी या ठिकाणी सेशन अटेंड केलेले आहे ते लक्षात घ्या. अजूनही म्हणजे याचा अर्थ बऱ्याच ठिकाणी ती माहिती पोहोचलेली नाही, तर ती गरज आहे हे लक्षात घ्या. म्हणजे याचं पेरेंटिंग असं होऊ शकतं का, ज्या घरामध्ये लक्षात घ्या की 2 बहिणी आहेत लक्षात, बहीण भाऊ आहेत किंवा भावंडांच्या मध्ये चर्चा होती तर याची माहिती तरी होत असते हे लक्षात घ्या. ज्यावेळेला सिंगल पॅरेंटिंग किंवा सिंगल चाइल्ड तुम्ही वाढत असता, एकच बहीण किंवा एकच भाऊ ज्या वेळेला किंवा एकच मुलगा असतो किंवा एकच मुलगी असते, त्यावेळेला त्याची अडचण बऱ्याच वेळा होत असते लक्षात घ्या. त्याला या गोष्टी बऱ्याच वेळेला समजत नाहीत, त्याची क्युरिओसिटी या ठिकाणी, त्याच्या उत्सुकतेला किंवा त्याच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत आणि त्यातनं चुकीच्या घटना काही वेळा बऱ्याच वेळा घडतेला बघायला मिळतात. तर हा एक सुसंवादाचा विषय आहे हे समजून घ्या, याच्यावर चर्चा करा, याची योग्य ती माहिती मिळवा, वेगवेगळ्या ठिकाणी असणारे सेशन अटेंड करा, सेशनची माहिती आपल्या ज्युनियर्स पर्यंत पोहोचवणं देखील गरजेचं आहे. आणि मी पुन्हा आग्रह करेन लक्षात घ्या, वेळ काढून एकदा तरी तुम्ही या ठिकाणी तो बॉईज चित्रपट बघा किंवा त्याच्यावर चर्चा करा ना, काय निर्मिती आहे, काय टाकलेलं आहे, त्याचं ट्रान्सक्रिप्ट पण मिळेल तुम्हाला. म्हणजे त्याचं जर तुम्ही ह्याला सांगितलं, AI ला सांगितलं बाबा हा व्हिडिओ कुठे आहे ते शोध, त्याचा ट्रान्सक्रिप्ट कर आणि मला दे, तो पूर्ण लिहून देईल. मग त्यातनं काही थोडं घ्यायचं आहे थोडं नाही हे तुम्ही बघू शकता लक्षात घ्या. तर आज आपल्या या सत्रामध्ये दिलेली जी माहिती आहे ही माहिती वैज्ञानिकदृष्ट्या कशी मिळवता येईल, योग्य संवाद कसा साधता येईल याचा विचार करूया. एकमेकांच्या विचारांचा, इच्छेचा आदर आपण करूया, सन्मान आपण राखूया. त्यामुळे तुमचं कौटुंबिक आयुष्य अत्यंत चांगलं होईल. प्रजनन या ठिकाणी क्षमता किंवा या ठिकाणी ते आरोग्य म्हणजे काय, त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक आरोग्याची या ठिकाणी संकल्पना आहे हे समजून घ्या. तुम्ही या ठिकाणी ज्या वेळेला मूल जन्माला घालायचा विचार कराल त्यावेळेला तुमच्या आर्थिक स्थितीचंही विचार तुम्ही करणं गरजेचं आहे हे समजून घ्या. तर आज आपल्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो आणि आजचं सत्र
आपण या ठिकाणी इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा.